मी हा ड्रेस घालणार आहे. सो तुम्ही गेस करा आमच्या घरी काय आहे आज. पथकाचा ड्रेस येतो. काय झालं प्रॅक्टिस बघायची. नाही थांबा, नंतर सांग. नंतर सरप्राईज. फिट आणि मागून गाडी आलेली आहे. ये ओ माय गॉड, ओ माय गॉड. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. गुड मॉर्निंग याच्यासाठी बोलते की सकाळचे आता 8 वाजलेत आणि आज सॅटर्डे आहे. बरेच दिवस झाले मी फुल ब्लॉग बनवला नव्हता आणि रिसेंटली माझं काही प्लॅन पण नाहीये की कुठे बाहेर जाणार, तर मी ट्रॅव्हल ब्लॉग दाखवीन तुम्हाला. सो म्हटलं बराचसा गॅप होतोय आपल्यामध्ये आणि मला तो नकोय, म्हणून म्हटलं की आजचं दिवस मी शूट करणार, ब्लॉग करणार आणि तुम्हाला दाखवणार. सो आज स्पेशल मी नाही सांगत काय, तुम्हाला कळेल आजच्या दिवसात काय सगळं घडणार आहे ते. आत्ता सांगितलं तर मजा नाही राहणार. चला बघूया आज दिवसभर मी काय करतेय. सो आत्ता मी उठली आहे आणि माझी आंघोळ वगैरे नाही झाली आहे. सो मी आता आंघोळ करते, पटकन आवरून येते, तुम्हाला दाखवते की आज दिवसभरात काय काय घडतंय. चलो बाय. काय घेऊन आले तुम्ही? राजगिरा लाडू, वेफर, याच्यामध्ये गजरे आहेत आणि लाडू आहेत. बर, लाडू पेढे पेढे पेढे. सॉरी लाडू आवडतात ना मला त्याच्यामुळे. सो गाईज, आंघोळ झालेली आहे माझी आणि आता मी हा ड्रेस घालणार आहे. सो तुम्ही गेस करा आमच्या घरी काय आहे आज. आपण श्रावणात काय करतो गेस. आत्ताच व्हिडिओ पॉज करा आणि मला कॉमेंट्समध्ये सांगा गेस करून की आमच्या घरी आज काय आहे. तोपर्यंत मी चेंज करते. सो गाईज, आपल्या घरी सत्यनारायणाची पूजा आहे आणि सगळी तयारी झालेली आहे. आता फक्त गुरुजी यायचे बाकी आहेत. हे सगळं आईनी धुवून ठेवलंय. ह्याच्यामध्ये बाकीचं सगळं साहित्य पूजेचं. तिकडे गहू, रांगोळी वगैरे ठेवलेली आहे. सो गुरुजी आले की मग पूजा स्टार्ट करणार आहे. गाईज, प्रसादाचा शिरा रेडी आहे आपला. पप्पा बघा, पप्पा तयार होऊन बसलेत. मम्मी पण रेडी झाली आहे. गुरुजी कधी येणार? किती वाजता? 11 वाजता. किती वाजता? 11:15 येतील. छान दिसतो कुर्ता. तुम्ही कुठून घेतला? माझ्या मुलींना आणला. कुठला पथकाचा ड्रेस येतो? पथकाचा ड्रेस घातलाय तुम्ही. पक्षात जातो ना मी. कधी जाता? बघायला तुमचं. हा, ठीक आहे. चांगलं दिसतंय पण. गुड. थँक्यू. बघा, त्याच्यावरती तुळस ठेवतीये मम्मी. तुळस का ठेवली ग मम्मी? मम्मी जरा नाराज आहे. आमची थोडीशी भांडणं झाली आहेत, त्यामुळे मम्मी नाराज आहे, हसत नाहीये मम्मी. गुरुजी अजून आले नाहीये, ते येतील. तोपर्यंत मी तुम्हाला माझा आउटफिट दाखवते. हे बघा. आणि हा ड्रेस रेडीमेड नाहीये, हा मी शिवून घेतलाय प्रॉपर. गुरुजी आलेले आहेत आणि ते सगळे पूजेची काय झालं माझ्या आवाजाला. हा, जो गुरुजी आलेले आहेत आणि ते सगळी पूजेची तयारी करतात. सो मी बाहेर जाऊन थोडी त्यांना हेल्प करते आणि तुम्हाला पण दाखवते. गाईज, पूजा झालेली आहे आणि खूप छान त्यांनी पूजा केली. इकडे प्रसाद वगैरे ठेवला. मस्त छान एकदम पूजा केली आहे त्यांनी. तुम्ही पण ऑनलाईनच ब्लेसिंग्स घ्या सत्यनारायण पूजेचे. खूप पॉझिटिव्ह वाईब्स आल्यात पूजा केल्यानंतर. खूप छान वाटतंय घरात. मी आता गाडी वॉश करायला आली आहे, कारण की एवढं सगळं आपण छान छान करतोय घरात, तर मग आपण आपली गाडी पण धुवूयात ना. म्हणजे मला सकाळीच वॉश करायची होती पण मला वेळ नाही मिळाला, म्हणून मी आत्ता घेऊन आली आहे. तर आपली गाडी आता सुंदर होणार आहे. प्रिन्सेस ट्रीटमेंट चालू आहे बाई, इसका प्रिन्सेस ट्रीटमेंट. गाडी धुवून आणली आहे मी, पण पाऊस येतो त्यामुळे माझी गाडी अशी ओली ओली वाटते. बट गाडी मी धुतली आहे आणि बघा एकदम चाक वगैरे एकदम क्लीन केलं त्याने. तुम्ही पण बरेच दिवस झाले जर तुमची गाडी धुतली नसेल तर दिस इज योर साईन. गाडी धुवून घ्या गाईज, घाण ठेवू नका. पाहुणे आलेत आपल्याकडे, पाहुणे पूजेला. काय बोलणार नाही म्हणली आज आत्या. का ग गाईज, आत्यानी खीर आणली होती मला तांदळाची, दिसत असेल तुम्हाला. छान झाली आहे. थँक्यू आत्या. वेलकम.
आत्या आज शांत बसली, तिला सांगितलंय हसू नको म्हणून व्हिडिओ मध्ये. गाईज, एवढ्या दिवसभराची धावपळ करून मी आता पथकात आली आहे प्रॅक्टिस साठी. पण एवढंच नाहीये, हा एंड ऑफ द डे नाहीये, ह्याच्यानंतर पण एक प्लॅन आहे, तोच आहे. सो बघत राहा तुम्ही पुढे काय होतंय. ये आज खूप गोष्टी करणार आहे. सो इट्स द सेकंड थिंग. तिसरी गोष्ट आता ह्याच्यानंतर होईल. आवाज ऐकायचा का तुम्हाला? प्रॅक्टिस ऐकायची, प्रॅक्टिस बघायची. आता आमची प्रॅक्टिस झाली आहे आणि आम्ही चाललोय. नाही थांबा, नंतर सांगते. नंतर सरप्राईज फोटो काढायचा म्हणे छानचा. हो ना गाईज, तर आम्ही कल्टी मारलेली आहे, आम्हाला बाहेर जायचंय म्हणून 1 तास आलो आणि थोडस वाजवलं, झांज वाजवली आणि आता आम्ही चाललोय बाहेर. इकडे काय प्रँक करत होता तू? काय प्रँक करत होता? फोन कॉल. कसला फोन कॉल? मला म्हणतो मी येणार नाहीये दीदी पार्टीला, कारण की मी आईसोबत मिसळ खाणार आहे, असं काहीतरी म्हणत होता. आगाऊपणा करतो. 1 2 3 गो. आता तुम्ही बघू शकता हे पूर्ण आउटफिट आणि मागून गाडी आलेली आहे. बघू शकता आजचे आउटफिट. ये ओ माय गॉड, ओ माय गॉड. मी पण गाईज, आता आम्ही आलो पार्टीला. स्मिताचा बर्थडे होता काल, तर ती आज पार्टी देते आणि ह्या दोघींना मी घरी बोलवलं होतं प्रसादासाठी, तर ह्या आल्या नाहीत. का हो मॅडम, का नाही आले तुम्ही? कधी मॅडम? आज सकाळी. सॉरी, ऍक्च्युली मी दिवसभर बाहेर असल्यामुळे मला बिझी लोक बिझी. ह्या पण आल्या नाहीत. ह्या तर यांची तर प्रमुख उपस्थिती पाहिजे, पण ह्या आल्या नाहीत. कोणी आलं नाहीये प्रसाद घ्यायला आणि मी आणला पण नाही. प्रसाद आम्ही जेवायला जाणार आहोत आता पुढच्या वीकला. परत बर, चला आता बर्थडे. मी तुम्हाला दाखवते की आम्ही कुठे आलो. आम्ही ना, एक सेकंड, आम्ही ना रूट्स 9 ला आलो, DP रोडला. सो लेट्स सी की कसं आहे हे. मी ह्याच्या आधी पण आले होते, बट मला ना आठवत नाही आता एवढं टेस्ट वगैरे फूडचं. सो लेट्स सी, आय होप छान असेल. सो या, आता हे करणार आहे आम्ही, तिचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहे. इथला ॲम्बियन्स पण खूप छान आहे आणि मी जास्त दाखवत नाहीये रेस्टॉरंट, बिकॉज लोकांचं प्रायव्हसी भंग होते. बट आमच्या पोरींचा व्हिडिओ दाखवते. सो आमच्याकडून सपरेट सूप आलाय, मंचाव सूप छान आहे. टेस्ट कप आहे, कप असं पण पिऊ शकतो डायरेक्ट. गाईज, आम्ही केक घेतला, आता ऑनलाईन ऑर्डर केला तिच्यासाठी. तर आतमध्ये घेऊन जाते. पास्ता बिर्याणी घेतली आहे गाईज. भात खाल्ल्याशिवाय पोटच नाही भरत. म्हणजे मी डेली नाही खात, बट टेस्ट मस्त घेतला ना, आलेला आहे. हा आहे ना, हा आरुष स्मिताचा मुलगा आहे आणि तो 5 गणीला असतो. कशाला रे? हॉस्टेलला, म्हणजे स्कूल आणि हॉस्टेलला. तर ना तो माझे ब्लॉग्स तिकडे बघू शकत नाही, कारण की तिकडे टीव्ही फोन काही नसतं. सो त्यांनी इकडे घरी आल्यानंतर सुट्टीसाठी तो 1 महिना आला. आपण लाईट नाही आरुष, आपण लाईट मध्ये जाऊ. तिला घरी आला आणि घरी आल्यानंतर त्यांनी माझे सगळे ब्लॉग्स बघितलेत, A to Z. जेजुरीचा बघितला, सोलापूरचा बघितला ना, सगळं बघितलं आणि त्याला सगळं आठवतंय. सो थँक्यू आरुष, थँक्यू. माझा ट्रू सबस्क्रायबर आहे. आज माझे सगळे व्हिडिओज बघतो, तुम्ही पण बघा. सो गाईज, कालचा व्लॉग मी एंड करायला विसरले आणि काही नाही, आम्ही पार्टी केली, खाल्लं पिल्लं आणि घरी आलो आणि खूप थकले होते त्यामुळे झोपून गेले. आणि असंच, म्हणजे काही मी कुठे फिरायला गेली नव्हती, काही प्लॅन होत नव्हता. सो म्हटलं नॉर्मल एक वीकेंड मधला दिवस तुम्हाला दाखवावा. कालचा व्लॉग हा इथे एंड होतोय आणि मी दुसरा व्लॉग शूट करते ह्याच कपड्यांमध्ये. तुम्हाला एक व्लॉग बघायला मिळणार आहे. आय गेस याच्यानंतर अजून 1-2 व्लॉग्स येतील, त्याच्यानंतर तो व्लॉग येईल ह्या कपड्यांमधला, जो मी शूट करायला चालू केलाय. हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका. मी तुम्हाला भेटेनच नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.